नमस्कार. बाळाच्या आहारात काहीतरी नवीन आणि पौष्टिक सुरू करण्याचा विचार मनात येतोय? अनेक पालकांना हा प्रश्न पडतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया की बाळाला चिकन सूप देण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत नेमकी काय आहे. चला लगेच सुरुवात करूया. हो, बाळाला पोषक आहार द्यायचा असतो, पण अनेकदा सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच कळत नाही. पण काळजीचं काहीही कारण नाही. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या आणि स्पष्ट टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. चिकन सूप देण्याचा असा काही एकच नियम नाहीये जो सगळ्यांना लागू होईल. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं वय. कारण प्रत्येक वयाच्या टप्प्यावर बाळाची पचनशक्ती आणि गरज दोन्ही वेगवेगळ्या असतात. तर बाळाच्या चिकन सूपचा हा प्रवास आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. अगदी सुरुवातीला म्हणजे 6 ते 8 महिन्यात फक्त पातळ सूप. त्यानंतर 9 ते 12 महिन्यांच्या टप्प्यात चिकन बारीक करून म्हणजे प्युरी करून देता येतं. आणि बाळ एकदा का 1 वर्षाचं झालं की मग त्याला लहान लहान तुकडे खायला द्यायला हरकत नाही. चला आता पहिला टप्पा जरा विस्ताराने पाहूया. वय 6 ते 8 महिने ही चिकन सूप सोबत बाळाची पहिली ओळख असते. आणि ते सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे की कोणताही नवीन पदार्थ सुरू करण्याआधी विशेषतः या वयात डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. या वयात नियम खूप सोपे आहेत, पण ते पाळणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त चिकनचं स्वच्छ पातळ पाणी, ज्याला आपण स्टॉक म्हणतो, तेच द्यायचं आहे. त्यात मीठ किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले अजिबात घालायचे नाहीत. आणि सुरुवात करताना अगदी थोडं म्हणजे फक्त 2-3 चमच्यांपासून करायची आहे. बरं, आता बाळ थोडा मोठं झालंय. चला पुढच्या टप्प्याकडे वळूया. वय 9 ते 12 महिने. या काळात आपण सूपमध्ये थोडा पौष्टिकपणा वाढवू शकतो आणि त्याला एक वेगळं स्वरूप देऊ शकतो. आता सूपला थोडं अपग्रेड करण्याची वेळ आली आहे. चिकन चांगलं शिजवून त्याची एकदम बारीक प्युरी करायची आणि ती सूपमध्ये मिसळायची. इतकंच नाही तर त्यात गाजर किंवा दुधी भोपळ्यासारख्या भाज्या उकडून त्यांची प्युरी करून घातली तर ते अजून पौष्टिक होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ मात्र अजूनही टाळलेलंच बरं. आणि आता येतो तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा, म्हणजे बाळ 1 वर्षाचं झाल्यावर. आता बाळाचं सूप हळूहळू आपल्या घरातल्या जेवणासारखं दिसायला लागतं. हा एक खरंच खूप छान टप्पा आहे. 1 वर्ष पूर्ण झालं की प्युरीऐवजी चिकनचे अगदी लहान, मऊ शिजलेले तुकडे सूपमध्ये देऊ शकता. हळद आणि अगदी किंचित काळी मिरीसारखे सौम्य मसाले हळूहळू सुरू करायला हरकत नाही. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बाळाला देण्याआधी सूप खूप गरम नाही तर ते कोमट आहे याची खात्री नक्की करून घ्या. ठीक आहे, आता नियम तर सगळे समजले, पण हे सूप बनवायचं कसं? काळजी करू नका, त्यासाठी एक अतिशय सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी आहे. चला बघूया. साहित्य अगदी मोजकं आहे आणि घरात सहज मिळणारं. चिकनचा एक छोटा तुकडा घ्या. शक्यतो हाडासकट असेल तर उत्तम, कारण त्याने सूपला चव चांगली येते. सोबत 1 कप पाणी आणि हवा असल्यास थोडंसं गाजर किंवा दुधी, बस एवढंच. आणि कृती तर त्याहूनही सोपी. सगळं साहित्य प्रेशर कुकरमध्ये एकत्र टाका आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या. कुकर पूर्णपणे थंड झाला की सूप गाळून घ्या. झालं आपलं स्वच्छ चिकन स्टॉक तयार. आणि मग आपण आधी बोलल्याप्रमाणे बाळाच्या वयानुसार त्यात बदल करायचे. आपण रेसिपी बघितली, वयानुसार काय बदल करायचे तेही पाहिलं. पण आता आपण ह्या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. हे काही नियम आहेत जे कधीही विसरून चालणार नाहीत. चला आता त्या गोष्टी पाहूयात ज्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. याकडे विशेष लक्ष द्या. पहिलं आणि महत्त्वाचं, जेव्हा पहिल्यांदा सूप द्याल तेव्हा बाळाकडे लक्ष ठेवा. त्याला पुरळ, उलटी किंवा जुलाब यांसारखी ॲलर्जीची काही लक्षणं दिसत नाहीत ना, हे तपासा. दुसरं, मीठ, बाजारात मिळणारे तयार मसाले किंवा सूप घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉर ह्या गोष्टी अजिबात वापरायच्या नाहीत. तिसरं, आठवड्यातून 2 ते 3 वेळा सूप देणं पुरेसं आहे. आणि शेवटचं पण महत्त्वाचं, सूप नेहमी ताजं बनवून कोमट असतानाच बाळाला द्यायचं. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? तर तो हाच की सुरुवात अगदी साधी ठेवा. आपल्या बाळाचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि चवीपेक्षा नेहमीच बाळाच्या सुरक्षेला पहिलं प्राधान्य द्या. ही एक गोष्ट लक्षात ठेवली तरी पुरेसं आहे. तर आता चिकन सूप कसं द्यायचं हे तर स्पष्ट झालं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की बाळाच्या या सुंदर आहार प्रवासात आणखी कोणत्या पौष्टिक पदार्थांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण शिकण्याची आणि खाऊ घालण्याची ही प्रक्रिया नेहमीच आनंददायी असायला हवी. धन्यवाद.